30 जूनपासून ते 12 जुलै या काळामध्ये आमचं विधानसभेचं पावसाळी अधिवेशन पूर्ण झालं आणि या अधिवेशनातल्या वैशिष्ट्ये आणि त्या अधिवेशनामधली परिणिती या संदर्भामध्ये मी आज आपल्याशी संवाद साधते. एकतर नोव्हेंबरमध्ये जनादेश मिळाला आणि त्याच्यानंतर डिसेंबरचं अधिवेशन झालं आणि त्याच्यानंतरचं हे तिसरं अधिवेशन, कारण अर्थसंकल्पीय अधिवेशनसुद्धा पार पडलेलं होतं. त्यामुळे सरकार जे आहे ते धोरणात्मकरित्या आणखी निर्णय क्षमतेच्या दृष्टिकोनातून स्थिरावलेलं सरकार होतं असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण डिसेंबरचं पुढचं अधिवेशन होईल तोपर्यंत सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं असेल. तसंच केंद्रामध्ये सरकार येऊनसुद्धा काही काळ लोटलेला आहे. त्यामुळे केंद्राच्या झालेल्या योजनांचंसुद्धा प्रतिबिंब या राज्य सरकारच्या धोरणांमध्ये बघायला मिळालं. 17 महत्त्वाच्या विधेयकांवरती मंजुरी झाली आणि ते पास करण्यामध्ये आलं आणि त्या 17 विधेयकांच्यामध्ये मी त्यांची यादी माझ्या या पत्रकार परिषदेच्या सोबत आपल्याला दिलेली आहे. अनुसूचित जमातींच्या हिताचं संरक्षण आणि रक्षण, तसंच महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या हिताचं रक्षण करण्यासाठी 2 राज्यातले आयोग करण्याचा निर्णय करण्यात आला. त्याखेरीज बहुचर्चित असं जनसुरक्षा विधेयक हे मंजूर करण्यात आलं. ग्रामपंचायतीच्या, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये राखीव जागेवर निवडून आलेल्या लोकांना जी जातं वैधता प्रमाणपत्र द्यावी लागतात त्या संदर्भातला सुद्धा कायदा मंजूर करण्यात आला. महाराष्ट्र नगरपंचायती, नगर परिषदा याच्यात सुधारणा करण्याचं विधेयक. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यामध्ये खनिज क्षेत्राच्या सुव्यवस्थित वापरासाठी प्राधिकरणाचा निर्णय करण्यामध्ये आला. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये दर 12 वर्षांनी होणारा कुंभमेळा आणि संलग्न उपक्रमांचं व्यवस्थापन करण्यासाठी विधेयक करण्यात आलं. त्याखेरीज वस्तू आणि सेवा कर अधिनियम याच्यात सुधारणेचं नेहमीप्रमाणे निर्णय होतात ते. महाराष्ट्र कर व्याज शास्ती आणि विलंब शुल्क या संदर्भातलं विधेयक. विना अनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था अधिनियम यात सुधारणा करण्याचं विधेयक. झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन या संदर्भात अधिनियम सुधारणा विधेयक. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अनेक भागामध्ये गुंडगिरी खूप वाढलेली आहे, तर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यात काही सुधारणा करण्यात आला. त्याचबरोबर धन विधेयक ज्याला म्हणता येईल ते सुद्धा मंजूर झालं. महाराष्ट्रात ग्रामपंचायत अधिनियमात आणखी सुधारणा करण्यासाठी विधेयक, तसंच प्रादेशिक नियोजन आणि नगररचना विधेयक आणि खाजगी विद्यापीठांच्या विधेयकात सुधारणा करण्याचं विधेयक. याची हेतुवाक्य काय आहेत आणि कशासाठी यातून काय साध्य झालं त्याची टिप्पणी आम्ही तुम्हाला प्रत्येकाला ज्यांना आवश्यक लागत असेल त्यांना देण्यासाठी म्हणून ती व्यवस्था केलेली आहे. याखेरीज महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा आणि मंजुरी करण्याच्या बरोबर महाराष्ट्राला अभिमान वाटावा असं आपले भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार विधिमंडळामध्ये संपन्न झाला. आत्तापर्यंत महाराष्ट्रातून गेलेले जे केंद्रामध्ये सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोचलेले जे अन्य न्यायाधीश आहेत, सरन्यायाधीश, मग त्याच्यामध्ये श्री चंद्रचूड यांचा समावेश आहे, बोबडे यांचा समावेश आहे. पण हे सर्वजण काही कारणामुळे विधिमंडळात त्यांचा सत्कार होऊ शकला नव्हता. तर पहिल्यांदाच आपले जे 4 स्तंभ आहेत लोकशाहीचे, त्या लोकशाहीचे स्तंभ, मग त्याच्यामध्ये विधिमंडळ झालं, कायदा व्यवस्था झाली आणि लोकप्रतिनिधी झाले. हे सगळेजण पहिल्यांदाच सरन्यायाधीशांचा संवाद आम्ही ऐकला. पण कृपा करून शांतता ठेवाल का थोडीशी, कारण मला मोठ्याने बोलावं लागते सभागृहासारखं असं. तुम्ही प्लीज सायलेन्स ठेवा. त्याच्यानंतर भूषण गवई यांच्या सत्काराच्या वेळेला भारतीय राज्यघटनेचं काय महत्त्व आहे हे त्यांनी अतिशय सोप्या शब्दामध्ये विशद केलं आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व आमदार उपस्थित होते आणि अत्यंत लोकाभिमुख आणि लोकांशी संवाद साधण्यासाठी ज्यांना रस आहे अशा प्रकारचे ते सरन्यायाधीश आहेत असं आम्हाला जाणवलं. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करायची माझ्यावर जबाबदारी होती. याखेरीज पर्यावरण, न्याय, सामाजिक सुरक्षा अशा अनेक विषयांवरती रोज जवळजवळ सरासरी 7, 7.5, 8 तास कामकाज विधान परिषदा आणि विधानसभेमध्ये झालं. सातत्याने मध्ये कुठली सुट्टी शनिवार रविवारची सोडून नसल्यामुळे बरोबर 15 दिवसाचा कार्यकाल याला मिळाला. अधिवेशनाच्या या गौरव समारंभामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे जनसुरक्षा कायद्यावरील देखील चर्चा झाली आणि या कायद्यावरच्या चर्चेमध्ये विधान परिषदेमध्ये मात्र विरोधी पक्षांनी
सभात्याग केला, त्यामुळे मतदान जरी झालं असतं तरी आम्ही बहुमताने निर्णय आमचा होऊ शकला असता आणि विधानसभेत काय झालं ते तर आपल्याला कल्पना आहेच. याखेरीज महिला आणि बालकांच्या सुरक्षेवरती संभाजीनगरमधल्या काही मुली तिथल्या बालगृहातून पळून गेल्या. त्या पार्श्वभूमीवर 3 वेळेला सभागृहात चर्चा झाली आणि मी सुद्धा स्वतः या संदर्भात उच्चस्तरीय बैठक घेतली, ज्याला महिला बालविकास आपल्या मंत्री महोदय आदिती तटकरे तसंच महिला बाल विभागाच्या आयुक्त नयना गुंडे हे सगळे उपस्थित होते. तसंच चित्रा वाघ आणि श्रीकांत भारती, प्रज्ञा सातव हे सगळे आमदार उपस्थित होते आणि त्यामध्ये बालगृहात राहणाऱ्या मुलींसाठी आणि मुलांसाठी नवीन SOP सरकारने तयार करावेत, जेणेकरून त्यांना वेळेवरती न्याय, सुरक्षा, त्यांचे अधिकार, त्यांचं औषध पाणी आणि त्या मुलांशी कसं वागायचं याबद्दल काही बंधनं आणणं सेवक वर्गावरती आणि कर्मचाऱ्यांवरती आवश्यक आहे. तर ती कार्यप्रणाली पुढच्या काळामध्ये तयार करण्याच्या संदर्भात आम्ही काही उपक्रम ठरवलेले आहेत. ऊसतोड महिला मजुरांच्या प्रश्नावरती आपल्याला कल्पना आहे की 19 साली कमिटी नेमण्यामध्ये आली होती आणि त्या समितीचं एक आम्ही रिपोर्ट दिला होता आणि त्याला एकनाथ शिंदेच आरोग्यमंत्री होते, त्यांनी तो रिपोर्ट ताबडतोब स्वीकारला होता. तेव्हापासून गेली 6 वर्ष मी आमदार आणि उपसभापती या नात्याने अनेक बैठका घेतल्या, अनेक संघटना त्याच्यात काम करत आहेत. ऊसतोड कामगारांच्यामध्ये काम करणाऱ्या युनियन्सचा सातत्याने पाठपुरावा चालला आहे. धाराशिव, बीड, संभाजीनगर इथे आम्ही बैठका घेतल्या होत्या. काही GRसुद्धा साखर आयुक्त आणि सहकार विभागाने काढलेले होते. परंतु एक अतिशय चांगली घटना म्हणजे ज्याला आपण लँडमार्क कायदा म्हणू शकू असा एक ऊसतोड एकूण मजुरांसाठी त्रिपक्षीय करार करण्यात यावा की ज्याच्यामध्ये हे मुकादम, साखर कारखाने, राज्य सरकारचा सहकार विभाग यांनी सगळ्यांनी मिळून या मजुरांचे काय काय अधिकार आहेत आणि त्यांच्यासाठी काय काय उपाययोजना विविध विभाग करणार या संदर्भात एक कायदा करणार आहे असं सभागृहात सांगितल्यावर त्या विषयावरती मी बैठक घेतली. त्याला बाबासाहेब पाटील हे संबंधित मंत्री उपस्थित होते आणि त्यामध्ये जवळजवळ तो कायदा त्यांनी श्री प्रवीण दराडे या विभागाचे सचिव म्हणून उपस्थित होते, साखर आयुक्त उपस्थित होते, ऊसतोड कामगार महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलेले की हा कायदा येण्यासाठी आमचं पूर्ण सहकार्य राहील आणि ऊसतोड कामगार महामंडळाने त्याच्यात आर्थिक जबाबदारीसुद्धा विशेषतः ऊसतोड महिलांसाठी काही बाबतीमध्ये स्वीकारण्याची तयारी दाखवलेली आहे आणि त्यामुळे साधारणपणे ह्या पुढच्या काही महिन्यांमध्ये या कायद्याला गती मिळेल आणि तो प्रत्यक्षात येईल असं चित्र आहे. तर ही एक खूप चांगल्या प्रकारची भूमिका आम्हाला त्यामध्ये साध्य करण्यामध्ये आली. महिला अत्याचार प्रकरणामध्ये वैष्णवी हगवण्याच्या केसच्या संदर्भातला अहवालसुद्धा आम्ही प्रत आमच्यासोबत आणलेली आहे. ज्यांना पाहिजे असेल तो आम्ही त्याची कॉपी देतो. पण खैरलांजीला जेव्हा घटना घडली होती अशीच त्यावेळेला महिलांचे हक्क आणि कल्याण समितीवरती मी सदस्य होते आणि आमच्या शिफारसीनंतर सरकारने स्वीकारून त्यानंतर न्याय मिळालेला आहे. त्यामुळे ज्यावेळेला महिलांचे हक्क आणि कल्याण समिती शिफारस त्यांनी केलेली आहे मुख्यतः की हे जे जालिंदर सुपेकर आहेत त्यांचा कुठे हस्तक्षेप होऊ नये या दृष्टीने उपाययोजना करणं गरजेचं आहे. तर मला खात्री आहे की सरकार हा अतिशय गांभीर्याने अहवाल घेईल आणि आमच्यासुद्धा त्या शिफारसी होत्या. तर त्या दृष्टिकोनातून महिला बाल कमिटीने लवकर अहवाल देऊन या संदर्भातला चांगलं पाऊल उचललेलं आहे. तो सुद्धा विधान परिषदेमध्ये पटलावरती दाखल करण्यात आला कारण त्याच्या अध्यक्षा ज्या आहेत त्या विधान परिषद सदस्य आहेत, चित्रा वाघ आहेत त्या. याखेरीज सोयाबीन खरेदीमध्ये गैरव्यवहाराच्या संदर्भात लक्षवेधीमध्ये सुद्धा जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांच्याकडून हलगर्जीपणा झाला असेल तर त्यांच्याकडून ताबडतोब चार्ज घेण्यात यावा अशा प्रकारची सूचना मी केली. पुण्यामध्ये बोलायचं झालं तर BDPच्या संदर्भामध्ये मी अधिवेशन काळातच एक बैठक घेतली. त्याची प्रेस रिलीज तुम्हाला पाठवलेली आहे. पण त्यामधून केलेल्या मी जे शिफारसी आहेत त्याची प्रत आजच्या बैठकीमध्ये मी आपल्याला देऊ शकते. त्याखेरीज महात्मा फुलेंचं स्मारक जे पुण्यामध्ये होतं आहे त्या स्मारकाच्यामध्ये सुद्धा काय लवकर सुधारणा झाल्या पाहिजेत, लोकांना योग्य त्या पद्धतीने कॉम्पेन्सेशन मिळालं पाहिजे अशा प्रकारच्या सूचनांच्या बरोबर तिथलं स्मारकाचं पावित्र्य देखील जपलं गेलं पाहिजे याच्याबद्दल सूचना दिल्या आणि त्या देखील पुणे महानगरपालिकेने गांभीर्याने घेतलेल्या आहेत. एक अधिवेशनामध्ये एक काही वेळेला वादविवाद झाले सभागृहामध्ये, परंतु असे वादविवाद सभागृहात होतात. परंतु खूप म्हणजे 29 वर्षांनी पहिल्यांदाच प्रत्यक्षात असा मारामारीची घटना सभागृहाच्या बाहेर आमच्या पोर्चमध्ये घडली, पोर्चच्या इथे पायऱ्यांपाशी.
आणि यामध्ये अध्यक्ष आणि सभापतींनी प्रवेशाविषयीचे स्पष्ट नियम आणि याबद्दलचा जो निर्णय दिलेला आहे त्याची पण प्रत आपल्या प्रेस रिलीजच्या बरोबर जोडलेली आहे. आणि आम्ही जी काही माहिती घेतली त्याच्यामध्ये तर ती माहिती आलेलीच आहे त्यांच्या अहवालामध्ये. पण एक आमच्या काही सगळ्या कार्यकर्ते लोकांनी जे निरीक्षण दिलं होतं त्याच्यामध्ये यातले एक व्यक्ती आमदार सन्माननीय जितेंद्र आव्हाड हे सातत्याने पडळकर दिसले की घोषणा द्यायची अश्लाघ्य स्वरूपाच्या किंवा त्यांच्यावरती दोषारोप होईल अशा पद्धतीच्या की ज्या त्यांना उद्देशून आहेत असं कळावं आणि त्यातून तो संघर्ष वाढत गेलेला आहे. खरं तर विधिमंडळाच्या आवारात काय विधिमंडळाच्या सभागृहामध्ये एकमेकांनी खूप उच्च आवाजात एकमेकावर ओरडू नये अशा सूचना आहेत, परंतु या SOPचं पालन झालं नाही आणि शेवटी पोलिसांना याबद्दलचं सगळं भूमिका हातामध्ये घेणं गरजेचं झालं. तर ही घटना टाळता आली असती तर खूप चांगलं झालं असतं. आणि आता हा संपूर्ण पोलिसांच्या तपासामधला विषय असल्यामुळे आमचा जरी विधिमंडळावरती सभापती अध्यक्षांचा अधिकार असला तरीसुद्धा ज्यांच्याकडे पास नाही आहेत असे लोक आमदारांबरोबर डायरेक्ट सभागृहाच्या आवारात यायचा प्रयत्न करतात. त्याच्यावर सुद्धा आता बंधन आणण्यात आलेलं आहे. कारण पास कोणी दिले हा प्रश्न काही लोक उपस्थित करतात, परंतु ज्यांना पास नाही आहेत असे लोकसुद्धा आमदारांच्या बरोबर आहेत म्हणून येतात. तर प्रत्येक आमदाराला एक गार्ड आणखीन एक PAची परवानगी आहे. त्याच्याबरोबर अजून काही लोक त्यांनी आणलेच पाहिजेत असं नाही आहे. त्यामुळे त्यावरून जास्त संघर्ष झालेला आहे. आणि जे त्यांचे काम करतात प्रत्यक्ष मदतीचं सभागृहाचं त्या लोकांनी आत येणं अपेक्षित आहे. तर हा संयम आणि विवेक जर का पाळला गेला तर असे प्रसंग येणार नाहीत. तरी दोघांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि मला असं वाटतं अशा घटना टाळण्याच्या दृष्टीने सगळेच पक्ष अधिक गांभीर्याने विचार करतील. अधिवेशनातला संदेश आणि निष्कर्ष मला असं वाटतो की मतभेद जरी असले तरी मनभेद नाही आहेत हे तुम्हाला अनेक गोष्टींवरून लक्षात आलेलंच आहे असं मला वाटतं. आणि मी असं म्हणेन की लोकप्रतिनिधी सुसंस्कृत आणि जबाबदार आणि संवादाची भूमिका परस्परांशी मतभेद असले तरी ठेवावी अशी आपली पुण्याची संस्कृती आहे. पुण्यात सगळे पक्ष एरवी मतभेद असले तरी एकत्रच असतात. तसंच विधिमंडळाच्या सभागृहामध्ये चित्र आपल्याला दिसलेलं आहे आणि ते खूप चांगलं आणि आशादायक चित्र आहे. महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय, पर्यावरण संरक्षण आणि सांस्कृतिक संवर्धनाच्या दृष्टिकोनातून बोलायचं झालं तर मराठी भाषेच्या प्रचारासाठी बृहन महाराष्ट्र मंडळ म्हणून संस्था संपूर्ण जगभर काम करते. त्याचे भारताचे कोऑर्डिनेटर आणि सुमित्राताई महाजन माजी लोकसभेच्या अध्यक्षा त्यांचे सुपुत्र श्री मिलिंद महाजन यांनी विधिमंडळात माझी भेट घेतली आणि मग सन्माननीय उदय सामंत मंत्री महोदय त्यांच्याशी चर्चा घडवून एक आपले विट्याचे पत्रकारी आहे देवदत्त राजोपाध्ये यांच्या मदतीने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांशी त्यांची तपशीलवार चर्चा झाली आणि माझ्या दालनामध्ये अंतिम चर्चा होऊन 50 लाख रुपये या बृहन महाराष्ट्र मंडळाला मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी भारतात वेगवेगळे जे 15-16 राज्यांमध्ये त्यांच्या शाखा आहेत त्यांच्याबरोबर कार्यक्रम घेऊन दिल्लीमधलं जे काम आहे ते काम अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने आधी आपण वृत्तपत्रात वाचलेलं आहे तर त्या कामांचा पाठपुरावा करण्यासाठी बृहन महाराष्ट्र मंडळाच्या पाठीमागे पूर्णपणे महाराष्ट्र सरकारने स्वतःची ताकद उभी केलेली आहे. आता या संदर्भामध्ये माहिती देत असताना ज्या माहितीपत्रक बरोबर दिली आहे त्याच्यात BDP-बद्दलचं माहितीपत्रक आहे. दुसरं किती तास कामकाज झालं त्यात काहीच कामकाज झालं नाही असं थोडंसं काही वेळेला येतं. तर किती तास काम झालं, मंत्री उपस्थित नसल्याने किती वेळ वाया गेला, अन्य कारणामुळे गोंधळामुळे किती वाया गेला हे जे सगळं शेवटी वाचलं जातं ते सुद्धा प्रेस नोट आमच्याकडे रेडी आहे. आणि या 17 विधेयकाच्या प्रतीसुद्धा आमच्याकडे सॉफ्ट कॉपीज आहे. त्यामुळे तुम्ही तसं जात असताना सांगितलं योगेश जाधवांच्याकडे तर त्या प्रती तुम्हाला व्हॉट्सअपवरून पाठवता येतील की जेणेकरून तुम्हाला त्याच्यात जास्त तपशिलामध्ये जाता येईल. तर इथे मी थांबते. आमचे आनंद गोयल शहर संघटक शिवसेना यांची नियुक्ती शिंदेसाहेबांनी नुकतीच केलेली आहे आणि नितीन पवार यांच्याकडे कोथरूड आणि खडकवासला हे भाग आहेत. नाना भानगिरेंनाही बोलावलेलं होतं परंतु आज अचानक सगळ्यांना येणं शक्य नाही आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. परंतु हे दोघं जण आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत. उद्धव ठाकरेंची मुलाखत झाली मोठी सामनाला नेहमीप्रमाणे त्यात त्यांनी पराभवाचं खापर महावियावर फुडलं सगळं विधानसभेत. मला असं वाटतं की ते त्यांचा वैयक्तिक आणि त्यांच्या पक्षाची मतं आहेत त्याच्यावरती मला भाष्य करणं योग्य नाही आहे. या संदर्भामध्ये आमचे मुख्य नेते शिंदेसाहेब काय ते मतं मांडतील. दुसरा असा विषय आहे
वडेट्टीवारांनी आज काही गंभीर आरोप केले हनी ट्रॅपवरनं. त्यामुळे काल मुख्यमंत्री जरी म्हणत असले हनी नाही ट्रॅपवर नाही, पण हे जे शिंदे सरकार शिंदे महायुतीकडे गेले ते हनी ट्रॅपच्याच प्रकारातनं गेलेले आहेत. त्यावेळेस असं याचंच भीती दाखवली गेली म्हणून शिंदे आपले आमदार घेऊन तिकडे गेले. एवढा गंभीर आरोप केलेले त्यांनी. नाही, मुळामध्ये कोणी आरोप करतं तर त्याचे काही पुरावे देणं गरजेचं असतं. त्यामुळे एवढे ते हनी ट्रॅपचा त्यांचा अभ्यास जर का झालेला असेल तर त्यांनी न्यायालयात जाऊन ते सिद्ध करावं. असं आहे ना, असे तर बरेच आरोप वेगवेगळे लोक करू शकतात. काही त्याचा खूपच बोलबाला चर्चा आहे, पण नेमकं खरं काय आता सरकारने सांगितलेलं आहे ना, आम्ही त्याची चौकशी नेमतो आणि पाहतो. आणि नाशिकला कुठे जी काही घटना घडली होती तर त्याच्यामधल्या त्या CCTV वगैरेंचा तपास पाहिला. मी कुठले आमदार नाशिकला तर सारखे गेलेले पाहिले नाही आहेत. सारखं कोण जातं नाशिकला ते तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे कोण कुठल्या गावात गेलं म्हणजे लगेच त्याच्यावर आरोप करणं एवढं आपण बेजबाबदारपणे वागू नये असं मला वाटतं. आणि याच्यात ज्यांची मी तुमच्यामार्फत सांगू इच्छिते की जे कोणी त्यातले पीडित असतील किंवा ज्यांची फसवणूक झाली असेल किंवा ब्लॅकमेलिंग झालं असेल तर त्यांनी जर का स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांचा नंबर सगळ्यांकडे आहे, सगळ्यांकडे नंबर आहे, आणि थेट गृहमंत्र्यांकडे संपर्क साधावा किंवा शिंदे साहेबांकडे साधावा. पोलीस महानिरीक्षकांकडे त्यांच्या भागातल्या ते देऊ शकतात माहिती जी आहे ती, तर किंवा माझ्याकडे सुद्धा देऊ शकतात त्यांचा माझ्यावर विश्वास असेल तर त्या संदर्भातलं माहिती आली तर ती याच्यापूर्वी तुम्हाला माहिती आहे मंजुळा शेट्टीची केस झालेली आहे, जळगाव वासनाकांड झालेलं आहे, साताऱ्याचं वासनाकांड झालेलं आहे. ह्याच्यातल्या जे लोकांना त्रास झाला असेल किंवा मुद्दाम ब्लॅकमेल केलं असेल तर त्यांच्या काय झालेले काय परिस्थितीमध्ये या गोष्टी घडलेल्या आहेत या संदर्भामध्ये नक्की निपक्षपातीपणे चौकशी होईल. वडेट्टीवार म्हणतो जे सरकार त्या काळात मवियाचं सरकारच हे हनी ट्रॅपच्या माध्यमातून फोडलं गेले. आता काय माहिती आहे का ते काय म्हणतायत ना, याच्यामध्ये हनी ट्रॅपमधले ज्या हनी आहेत त्यांच्याकडून काही माहिती त्यांना मिळाली का जरा त्यांनी सांगावी आणि मग आपण याच्यावरती बोलू शकतो असं मला. दुसरं असं उद्धव ठाकरेंच्या मुलाखती आणखी मुद्दे आले तेव्हा शिंदेंनी रेड्याचा बळी देऊन सत्ता आणली, जिंकली वगैरे काय काय. आता त्या पूर्ण मुलाखती वाचा तुम्ही, मी पण वाचते. त्याच्यानंतर अलीकडे तर सामना वाचणं होत नाही, पण तरी अशी मुलाखत असली की मी वाचत असते. आणि त्याच्यानंतर नाही सामना शेवटी बघते 2 मिनटं असा त्याच्यामध्ये पण बघते नाही असं नाही, कारण त्याच्यात काही काही वेळेला बातम्या असतात अत्याचाराच्या की अशा की ज्या कुठेच नसतात पण त्या असतात, तर त्याच्यामुळे त्या बघते, कारण माझं ते लोकशाहीत कर्तव्य आहे. आणि आता अजून पुढे तपशीलवार मुलाखत येईल तर ते जे काय बोलतील ते सरकार गांभीर्याने घेत आहे. परंतु बाकी त्यांच्या ज्या व्यथा आहेत त्याच्याबद्दल जे मी सभागृहात बोलले ते तुम्ही भाषण ऐकलं असेल की जेव्हा द्वेष, राग, प्रचंड मनामध्ये संशय, कल्लोळ, संताप अनावर होतो त्यावेळेला माणसांनी एकदा जाऊन प्रयागराजला गंगास्नान करून यावं असा माझा सल्ला मी जाहीर सगळ्यांना दिलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तसं झालं तर बरंचसं त्यांच्या मनातलं जे अंगार आहे सगळा तो हळूहळू त्यांना जाणवेल, लक्षात येईल. आदित्यने जे कृत्य केलं सभागृहाबाहेर पायऱ्यांवरती उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं मी ते मी आता त्याच्यावर काही भाष्य करणार नाही. असं मी ट्रोलिंग मी ठाकरे फॅमिलीचं वारसा चालवलेल्या पिढीनं नव्या पिढीनं अशा पद्धतीनं म्हणजे संविधानावर उपसभापती पदावर बसलेल्या व्यक्तीला अशा पद्धतीने घोषणा हे चुकीचं नाही. महाराष्ट्राला मला असं वाटतं की मी याच्यावर काही भाष्य करणं योग्य नाही आहे. त्याचं कारण असं की ते पायऱ्यांवरती जे काही होतात गोष्टी त्याची दखल सभागृहामध्ये घेणं योग्य असतं. त्यामुळे इथे असं घरच्या पत्रकार परिषदेत मी काही त्याच्यावर बोलणार नाही. आणि ट्रोलिंग संदर्भात मी म्हणेन ट्रोलिंग विरोधात ज्यावेळेला होतं किंवा कोणाच्या बाजूने ट्रोल कोणाला केलं जातं तर साधारणपणे माझं निरीक्षण आहे की 48 तास हे ट्रोलिंग चालतं. ते 48 तासांनी का संपतं हे तुम्हाला माहिती आहे. दुसरं तेच शब्द असतात, म्हणजे नवीन शब्द तरी 4-6 महिन्यांनी आले पाहिजे ना काहीतरी. तेच शब्द तेच सगळं ट्रोलिंग आणि 2 दिवसांनी मग दमले की दुसऱ्यांच्या पाठीमागे लागतात. आणि अगदी महत्त्वाचं आहे ट्रोलिंग करणारे 80% लोकांची नावंच नसतात त्याच्यावरती. मग एवढे जर का ते बेडर आहेत ट्रोलिंग करण्यामध्ये तर त्यांनी स्वतःच्या नावाने स्वतःचं मत मांडलं पाहिजे या संदर्भात जे आहे ते. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी लोकशाहीमध्ये काही लोकांनी 4 गोष्टी बोलल्या तर आपण सुद्धा एवढं आपल्या मनाचा विमा काढूनच बाहेर जावं राजकारणात असं माझं मत आहे. त्यामुळे मला काहीही त्याचं वाटत नाही. या गोष्टी ज्या आहेत आम्ही महिला सक्षम आहोत त्याच्यावरती आम्ही प्रत्युत्तर करू शकतो, पण आम्ही ते करत नाही. आमच्या कृतीतून ते दाखवायचं. आज माननीय शिंदे साहेबांना इतकं प्रचंड वेगवेगळे लोक नावं ठेवत असले तरी जनता शेवटी सब जानती है. त्यामुळे जनतेने जे काय प्रकारचं मत दिलं, कोणाला वाटत असेल त्यात काही जादूटोणा झाला अजून काय झालं त्यांनी हे सिद्ध केलं पाहिजे. ते न करता केवळ प्रत्येक वेळेला असं काहीतरी आरोप करत राहणं म्हणजे ते कुठेतरी स्वतःच्या अपयशावरती
धूळफेक करून रंगसफेदी करण्यासारखं आहे. तुम्ही म्हणाल की खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सगळं हे सगळं अधिवेशन पार पडलं. ज्यावेळेस अंबादास दानवे यांना निरोप समारंभ होता आणि फोटो सेशन होतं, त्यावेळेस महाराष्ट्राला प्रश्न पडलेला की निलमताईशी उद्धव ठाकरे साहेब काय बोलत होते त्या संवादात. तुमच्या उत्सुकतेबद्दल मी कौतुक करते आणि धाडसाचंही कौतुक करते, पण मी काय याच्यावर तुम्हाला सांगू शकत नाही काय बोलणं झालं. हिंदी राज्यामध्ये हिंदी सक्ती होते, हिंदी सक्तीला विरोध होतो मोठ्या प्रमाणात, पण मुख्यमंत्री त्याबाबत आग्रही आहेत. तुमचे काय म्हणणं? त्याने कुठे आग्रही आहेत? त्यांनी सांगितलं ना, त्यांनी समिती नेमली आहे नरेंद्र जाधवांची, त्याबद्दल निर्णय होणार आहे. अजून कुठल्याही शाळेमध्ये कुठल्याही मुलाला हिंदी तुम्ही शिकलंच पाहिजे असं काही सक्ती केली जात नाही आहे. हे एक कुठेतरी एक गैरसमज पसरवला जातो आहे असं मला वाटतं. त्यामुळे एक राज ठाकरेंचं भाषण तुम्ही ऐकलं असेल मी काय ते राजसाहेबांचं भाषण ऐकून म्हणजे असं वाटलं की त्याचं सगळं मी शांतपणे ऐकून घेतेच नेहमीच, कारण आपण सगळ्यांचं लक्ष असतं काय बोलतायत. पण मी याच्यावर वारंवार सांगितलेलं आहे की उद्धवजी ठाकरे, राजसाहेब ठाकरे हे खूप मोठे नेते आहेत, त्यामुळे त्याच्यावर मी कुठलंही भाष्य करू इच्छित नाही. मी एक सामान्य शिवसैनिक आहे, त्यामुळे ते काय बोलतील ते ऐकायचं. आणि आमच्या दृष्टीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मार्ग कोणी घेतला आहे तर तो एकनाथजी शिंदे यांनी घेतलेला आहे. कारण सगळे प्रश्न जे बाळासाहेबांनी उचललेले होते त्याच्यामध्ये मराठीच्या प्रश्नासह 317 कलम असेल, रामजन्मभूमीचा प्रश्न असेल, समान नागरी कायदा असेल, या सगळ्या बाबतीमध्ये हिंदुत्वाची भूमिका एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतलेली आहे. त्यामुळे ना आमच्या सभेमध्ये कोणी बॉम्बस्फोटातला आरोपी कुठे येऊन घोषणा देतो, ना कुठे वेगळ्या प्रकारचा एक ज्याला आपण म्हणू संशय अगदी त्या अतिरेक्यांच्या संदर्भात कोणी तयार करतं. आमचं सरळ स्पष्ट भूमिका आहे आणि त्यामुळे आमचं काम आमचं जोमात चालू आहे सगळीकडे आहे ते. आत्ता तुम्ही बोलताना असं म्हटलं की पडळकरांना पाहिल्यानंतर आव्हाड कायम शेरेबाजी करतात. पडळकर खूप सुसंस्कृत आहेत. नाही, मुद्दा काय माहिती आहे का, कोण सुसंस्कृत आहे का नाही आहे का काय आहे याची फुटपट्टी घेऊन मी काय बसलेले नाही आहे. आम्हाला बऱ्याच वेळा पडळकरांना समज दिलेली आहे. ज्या वेळेला मला एखाद्या माणसाचं चुकीचं वाटतं त्यावेळेला मी बोलते. जितेंद्र आव्हाड आमच्या परिषदेत पण होते, परंतु मी त्यावेळेला काही उपसभापती नव्हते. त्यामुळे उपसभापती आणि सभापती या नात्यांनी जे काही घडलं ते त्यावेळेला घडलं. त्यांना ते काय शिक्षा मी पडळकरांना दिली होती ती आत्तापर्यंत कुणाला तर मला वाटत नाही इतिहासात मिळालेली आहे विधान परिषदेमध्ये की तुम्ही एक दिवस बोलू नका. पण त्यांनी ती मान्य केली. एक दिवस काही न बोलता ते थांबले, मग दुसऱ्या दिवशी येऊन बोलायला लागले, मग ते परवानगी घेऊन बोलायला लागले. त्यामुळे मला थोडीशी सुधारणा झालेली दिसली त्यांच्यामध्ये जी आहे ती. आता हे मी सांगितलं तुम्हाला ते आमचाही सगळा अधिकार आहे, आम्हालाही माहिती मिळत असते. त्याच्यात जी माहिती आम्हाला ऑथेंटिक मिळाली त्याच्यानुसार मी बोलले. तर त्याच्याबद्दल मी काय असं म्हणत नाही आहे की कोणाचा काही दोष नाही आहे का आहे. पण एक गोष्ट आहे की एक चिथावणी द्यायची, जसं माझ्या संदर्भात तुम्ही प्रश्न विचारला आणि मग आपण रिॲक्ट झालं की ओरडत सुटायचं की असं झालं तसं झालं, ते मला काय बरोबर वाटत नाही. आणि म्हणून मी म्हणेन की अशा गोष्टी जेव्हा घडतात पायऱ्यांवरती किंवा बाहेर त्याच्यावर दुर्लक्ष जेवढं करू तेवढं चांगलं आहे असंच माझं म्हणणं आहे. तर आता उद्धव साहेब सातत्याने म्हणतात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात, ते स्वागतही झाले एक ठिकाणी, पण राज अजून काहीच बोलताना दिसत नाहीत. पण उद्धव स्वतःहूनच म्हणतात की आम्ही एकत्र आलो. तुम्ही दोघांसोबतही काम केलेलं आहे, खरंच येतील एकत्र? आता मी एक तर ज्योतिषाला जाऊन विचारते कोणातरी किंवा कोणीतरी वैद्याला जाऊन विचारते की नक्की ते आता काय बोलणार आहे, त्याचा काय अंदाज आहे का. आपल्याला कसं मला तर वाटत नाही महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये कोण त्याच्यावरती खात्रीने सांगू शकेल की काय पुढे होणार आहे म्हणून. त्यामुळे हे आगे देखो क्या क्या होता है एवढं म्हणायचं त्याच्यामध्ये. अहो ते सांगतायत म्हटल्यावरती ते काय होईल ते आपल्याला डिसेंबरमध्ये कळेल ना. त्याच्यात माझा प्रश्न आले समजा आले तर काय फरक पडेल? आता आमच्या शिवसेनेवरती काहीही फरक पडणार नाही, पण ते काय आले तर तो त्यांचा एकत्र आले तर प्रश्न आहे. अधिवेशनातल्या कामासंदर्भातला प्रश्न तुमच्या दृष्टीने एक तर ती टिप्पणी दिली विधेयकांची, ती परत रोज एक त्याच्यावरून बातमी सांगली तयार होईल, त्याच्याबद्दल धन्यवाद. तुमच्या दृष्टीने कुठलं ड्रीम विधेयक होतं की ज्याच्यासाठी तुम्ही अनेक दिवस अनेक अधिवेशना आग्रही होतात, कमिट्या झाल्या, बैठका झाल्या की हे व्हायलाच हवा आहे, असा कुठला विषय होता तुमच्या दृष्टीने? त्या 17पैकी असा कुठला जिव्हाळ्याचा? नाही, एक मला सगळ्यात महत्त्वाचं वाटलं तर विधेयक सगळीच महत्त्वाची आहेत, पण त्याच्यात गडचिरोली जिल्ह्यातल्या सगळ्या खनिकर्ममधून जो निधी येतो तो त्या जिल्ह्याला वापरण्याच्या दृष्टिकोनातून जे प्राधिकरण केलं तो एक अतिशय चांगला निर्णय असं मला वाटतं. कारण गडचिरोलीतल्या आदिवासींचं आणि बऱ्याचशा आदिवासींची तिथल्या लोकांची व्यथा असते की तो निधी सगळा बाहेर जातो. त्यामुळे त्याचं प्राधिकरण जे त्यांनी केलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली हे चांगलं काम केलेलं आहे असं मला खात्रीने वाटतं. आणि स्वप्न अनेक असतात माणसाला, एकच स्वप्न असतं असं नाही आहे.
पण हे ऊसतोड कामगार महिला आणखीन ऊसतोड कामगारांसाठीचं विधेयक पुढे सरकतं आहे, हे खरोखरच फार मोठी अपेक्षा त्यातून पूर्ण होईल. मी ते न्यूयॉर्क टाइम्सचे एक प्रतिनिधी मला मधून प्रश्न विचारतात, त्यांना पण मी कळवलं जेव्हा की असं होतं आहे, तेव्हा त्यांनीसुद्धा हीच प्रतिक्रिया दिली की खूप चांगली आणि मोठी गोष्ट आहे, अशा पद्धतीने कायदा झाला तर त्याची अंमलबजावणी करून घेणं हे माझं स्वप्न आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी मी पुढच्या काळात प्रयत्न करणार आहे. तुकडाबंदी कायद्याच्या संदर्भात लोकांना खूप उत्सुकता आहे, कशा प्रकारचं पुढची अंमलबजावणी किंवा काय? आता एक तर महसूल विभागाने त्याबद्दल स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. तुकड्याबंदी कायद्यामुळे काही वेळेला घराघरामध्ये बऱ्याच वेळेला असं होतं की एखादा भाऊ शहरामध्ये असतो, एखादा भाऊ खेड्यात असतो, तो काम करत असतो, त्यांना विक्री करायची झाली तर त्याच्यावरती बंधनं होती. तर याबद्दलचा आता कायदेशीररित्या काय परिणाम होईल थोडा अभ्यास करायला लागेल, कारण आत्ताच त्याच्यावरती काही कायद्यांचं काय होतं की त्याचा परिणाम काय होणार आहे हे आपल्याला अपेक्षित असतो, त्याच्यापेक्षाही काही लोक अनपेक्षित गोष्टी करणारे असतात. त्यामुळे त्याच्यावर आत्ता भाष्य करण्यापेक्षा मला असं वाटतं त्याचे रूल्स येऊन ते प्रत्यक्षात लागू झाल्यावर भाष्य करणं योग्य राहील. परंतु आकारी पडचा विषय किंवा हा विषय किंवा सातबाऱ्याच्या संदर्भातले विषय महसूल विभाग खूप चांगल्या प्रकारे हाताळतोय असं मला नक्की वाटतं. संजय गायकवाडांनी ज्या प्रकारे आमदार निवासामध्ये आणलं होतं त्यावरून त्यांच्या स्टाईलने त्यांनी आवाज उठवला, आवाज उठवला त्यांच्या स्टाईलने त्यांनी. बरं, त्यांचं चुकलंय किंवा त्यांनी केलं ते बरोबर केलंय, काय तुमचं निरीक्षण आहे? माझं निरीक्षणामध्ये आमचे नेते एकनाथजी शिंदे यांनी यावरती भूमिका स्पष्ट केलेली आहे, बोललेले आहेत. शेवटी प्रत्येक आमदार त्यांना पक्षाचे अध्यक्ष म्हणून उत्तरदायित्व आहे आणि म्हणून त्यांचं मत आहे तेच आमच्या पक्षाचं मत आहे, शिंदे साहेबांनी जे स्पष्ट केले. त्यामुळे आपल्या पक्षाच्या अध्यक्षांनी सांगितल्यावर प्रत्येक माणसाने तेच बोलत राहिलं पाहिजे असं काही नाही आहे, ते स्पष्ट केलेलं आहे. हां, विष्णू हगवणे केसवर अहवाल आलेला आहे, त्यात स्पष्टपणे वैष्णवी हगवणे म्हटलं की ही हुंडाबळीचीच केस आहे. मी ज्या अर्थाने तुम्ही हुंडाबळीवर किती काम केलंय मी वेगळं सांगितलं, ही केस पुढे कशी नेते? आता चार्जशीट नाही राजकीय वगैरे असले तरी सुद्धा हेवा आतापर्यंत बऱ्याच केसेसमध्ये आपण बघतो की कोर्टामध्ये केस उभी राहिल्यावरती आरोपी जे भूमिका मांडतात संशयाची, त्या मुलीच्या बद्दलच्या चारित्र्यावर किंवा कशावरही काही बोलतात, तर त्यांचं आर्ग्युमेंट छापणं क्रमप्राप्त आहे. म्हणजे ते काय तुम्ही छापू नका असं मी म्हणणं योग्य नाही, तुम्हाला ते शक्य नाही. कोर्टही विचारेल की एकच बाजू काय ते, परंतु त्याचं उदात्तीकरण करून जणू काहीतरी कोर्टरूम ड्रामा चाललेला आहे असं म्हणून त्याचं पण तेवढंच ज्याला आपण म्हणू की सनसनाटी पण त्यातलं जेवढं टाळलं जाईल तेवढं ते चांगलं होईल. कारण त्याचा परिणाम असा होतो की जे पीडित लोक असतात त्यांचं नीतिधैर्य खच्ची होतं की अरे हे जे बोलत आहेत ते खरं मानत आहेत. कारण मीडिया जी बातमी देतो वर्तमानपत्रामध्ये ती बातमी नसून ते सत्य आहे असं आजही लोकांना वाटतं. आणि त्यामुळे ते देत असताना त्या दिवशी कोर्टाने काय सांगितलं शेवटी की हा निर्णय झालेला नाही आहे, एक वकील बोलले याचा अर्थ कोर्टाने ऐकलं आणि कोर्टाने पुढची तारीख दिली, याचा अर्थ काय अजून कोर्टाने मत बनवलेलं नाही आहे. ही सुस्पष्टता तुम्हाला जी आहे पत्रकारांना इतकी वर्ष काम केल्यामुळे ती प्रत्येक तुमच्या बातमीमध्ये आणखी लेखी बातमीच्या शेवटी असली तर मला असं वाटतं की कोर्ट अजून केस चालू आहे आणि याच्याबद्दल पुढील वादविवाद होणार आहेत. हे जर का स्पष्ट झालं पीडितांना तर त्यांना नक्कीच त्यांचा धीर वाढेल आणि यामध्ये आपल्याला योग्य त्या न्यायापर्यंत पोचता येईल. त्याला जोडूनच एक प्रश्न, तुम्ही आता इतकी वर्ष या सगळ्या अशा पद्धतीच्या केसेसमध्ये काम करताय लोकांमध्ये, त्यामुळे ज्या पद्धतीने तपास होतो किंवा ज्या गतीने त्या सगळ्या प्रकरणाच्या शेवटापर्यंत दिलं जातं त्यात अशा कुठला लॅकून आहे की जो लवकर दूर करणं गरजेचं आहे की जलद गतीने हे थोडंसं काम होऊ शकेल किंवा त्या आरोपींपर्यंत पोहोचता येईल, त्यांना शिक्षा होईल, काहीतरी राहतंय त्यात? एक असं आहे की मुळामध्ये तिने पहिल्यांदा तिच्या बहिणीने ज्या तक्रार केली मोठ्या जावेने त्यावेळेला त्याची दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई झाली असती तर हा दुसरा प्रकार एखादा टळला असता, ही वस्तुस्थिती आहे. आणि कौटुंबिक छळाची तक्रार ज्यावेळेला महिला पोलिसांकडे करतात त्यावेळेला ते नोंदवतात ती, आणखीन काही वेळेला दोघांनाही बोलावून समज देतात, पण समज देतात त्यावेळेला परत तू मारहाण केलीस तर तुला अटक होईल आणि प्रतिबंधात्मक कारवाई त्याच वेळेला जर का पोलिसांनी केली ती पहिलीच तक्रार आल्यावरती की तू परत तुझे मारहाणीची तक्रार आली तर तुला अरेस्टच होणार आहे. तर उलटं पोलिसांपैकी काही जण काही पोलीस स्टेशनला सांगतात की आता थोडं तूही सहन कर आणि दुर्लक्ष करतात आणि केस फाईल करून ठेवतात. दुसरं एकच केस जी आहे ती कौटुंबिक न्यायालयात पण जाते नंतर कोर्टात गेल्यावरती, तीच केस 498 केस फाईल करते आणि तीच केस जी आहे ती भरोसा सेलला पण जात असते त्याच वेळेला. आणि तीच केस जी आहे ती पोटगी किंवा याच्यासाठी
कौटुंबिक संरक्षण कायद्याकडे पण परत जाते. म्हणजे बघा 1000 केसेस असतील तर त्या 3000 केसेस वेगवेगळ्या कोर्टांमध्ये होत आहेत. तर मी सभागृहात पण सांगितलं, मिटिंगमध्येही मांडले की ह्या केसेस जे आहेत ते एकत्र वर्ग केले आता आपल्याकडच्या केसेसची संख्या 1/3 होईल. परंतु त्याचे दिवाणी आणि सिव्हिल याच्यामध्ये ते काही होऊ शकत नाही आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये सरकारने आणि माननीय न्यायालयाने काही विचार केला तर लवकर न्याय मिळू शकतो असं मला वाटतं. तुम्ही त्याच्यातले निर्देश देऊ शकता? मी निर्देश दिलेले आहेत, पण कोर्टाला थेट मी निर्णय प्रक्रिया बदलायचे निर्देश देऊ शकत नाही. म्हणजे देणं साधारणपणे न्यायसंस्थाची स्वायत्तता मानली जाते. आम्ही सूचना करू शकतो किंवा विधी आणि न्याय विभागाबरोबर मी बैठक घेणार आहे, पण शेवटी अंतिमतः कोर्ट पण त्यांच्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च आहे. आणि त्यामुळे पण माननीय भूषण गवईंना आम्ही पत्र देऊ शकतो विनंती करणारं. पण शेवटी न्याय प्रक्रिया सुधारणा करण्यासाठी दिवाणी आणि गुन्हेगारी सगळे कायदे असे एकत्रीकरण करून चालवण्यासाठी कोर्टाची रचना बदलायला लागेल, वकिलांचं करायला लागेल, तर एखादाच नवीन कायदाही करायला लागेल. तर हे सगळं माननीय मुख्यमंत्री आणि शासनाच्या अखत्यारीत आहे असं दिसतंय. अनिल परबांनी गृहराज्यमंत्र्यांच्या कुटुंबाच्या नाव डान्सबार असा एक आरोप केलेला आहे. या संदर्भामध्ये माझ्याकडे काही माहिती नाही आहे. त्यांनी आरोप केला आहे खरं आहे, परंतु त्या संदर्भात आज रामदास कदमांनी काहीतरी लाईव्ह ते बोललेत, पण मी त्याच्यावरती ते ऐकलेलं नाही आहे ते जे आहे ते. आणि माननीय गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जे त्यांना योग्य वाटलं त्याच्या संदर्भातली उत्तर दिलेलं आहे. आणि मी संजय गायकवाड काय त्यांच्याबद्दल बोलले हेही वाचलेलं आहे, पण प्रत्येक गोष्टीबद्दल मी भाष्य करणं आवश्यक नाही आहे. पण सातत्याने या सरकारमध्ये आम्हाला एक जाणवलं की शिंदे शिवसेनेच्याच आमदारांना टार्गेट केलं जातं, त्यांच्या मंत्र्यांना टार्गेट केलं जातं आणि त्यातनं सरकारमधनंच काही फूस आहे का? म्हणजे अजितदादा आता जवळचे वाटायला लागलेत फडणवीसांना, शिंदेची गरज संपली आहे, इथपर्यंत सगळ्या चर्चा सुरू झाल्या. पण पडळकर आणि आवड काही शिंदे गटाचं नाहीच आहे. त्याला जोडून भाजपचे आमदारही विशेषतः शिंदे सेनेच्या मंत्र्यांना टार्गेट करताना दिसून आलं. नाही, उलट शिंदे साहेबांवरती फार प्रेम आहे भाजपच्या सगळ्या आमदारांचं. प्रत्येक वेळेला तुम्ही बघाल तर दालनामध्ये त्यांच्या गर्दी असते. पूर्वी भाजपच्या अनेक आमदारांना निवडून आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि जे काय असेल तर ते कुठेतरी स्थानिक पातळीवरती काही प्रश्न असतात तर ते मांडायचा प्रयत्न करतात. भारतीय जनता पक्षाकडून काही फूस आहे असं मला वाटत नाही आहे. काही वेळेला आता काहींनी काही एजन्सीज सोडल्या असतील, दुसऱ्याच्या बेडरूममधले शॉर्ट्स काढून आणायचे किंवा काही अशा गोष्टी करत असतील, परंतु टार्गेट कोणी किती केलं तरी सत्य जे आहे ते सत्य असतं त्या संदर्भामध्ये. आणि दुसरं काही काही वाद सर्वश्रुत आहे प्रत्येक पक्षामधले जे आहेत ते. त्यामुळे शिंद्यांच्या लोकांना मुद्दामून कोणी टार्गेट करते असं मला काही वाटत नाही. जनसुरक्षा विधेयकावरनं महाराष्ट्रात एक प्रकारची नाराज, विशेष करून डावी मंडळी असतील किंवा काही सामाजिक चळवळीतली आंदोलनातली सगळी मंडळी, त्यांना असं वाटतं की आम्हाला उद्या उचलून आत टाकणार का, अशी एक शंका आहे. हा जो प्रश्न आहे ना हा खूप तुम्ही व्यवस्थित विचारलात. एकतर डाव्या किंवा कडव्या किंवा माओवादी, मुख्यतः माओवादी संघटनेवरती ती बंदीचा विषय आहे, व्यक्तीवरती तो बंदीचा विषय नाही आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. माननीय देवेंद्र फडणवीसांनी हेही सांगितलं की इस्लाम आणि इसिस याच्यात जसा फरक आहे, याचा अर्थ प्रत्येक इस्लाम धर्माच्या माणसावर काही नसतं पण इसिसचं काम करणारं असतं. तसं कोणी एखादा व्यक्ती विचाराने डावा असेल परंतु तो माओवादी कृत्य करत नसेल किंवा त्यांच्या हिंसाचाराच्या साखळीमधला दुवा म्हणून काम करत नसेल तर त्यांना काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे. हे सगळं सामाजिक माध्यम आणि याच्यावरती प्रत्येकाला तो अधिकार आहे त्या संदर्भातला जो आहे तो. आणि त्यामुळे उलट कारण नसताना घबराट काही कोणी वाटून घेऊ नये याबद्दल जे आहे ते. आणि डावे कडवे जे म्हटलेलं आहे त्याच्यात त्यांनी तर योगेश कदमांनी बोलताना अनेक वेळेला त्या माओस त्या पुस्तकाचा त्यांनी वारंवार उल्लेख केलेला आहे, त्या प्रकारचं साहित्य. आणि मुळामध्ये काय आहे की सगळी काय माहिती आहे का फरक कसा आहे सांगते की काही लोक विद्रोहाचं बोलतात, बरोबर आहे, सामान्य माणूसही अनेक वेळेला कंटाळून जातो त्यांना, पण त्याचा अर्थ सगळ्या लोकशाहीतल्या संस्था ज्या आहेत त्या बदलण्यापेक्षा किंवा त्याच्यात परिवर्तन करण्यापेक्षा या सगळ्या संस्था मोडून टाकून सगळं राज्य शासनच नष्ट करणं हे त्याच्यावरचं उत्तर आहे किंवा दुसऱ्या कोणाचा तरी अंमल आणणं असं जे उत्तर देतात माओइस्ट लोक. म्हणून मग ते जंगलामध्ये जाऊन हिंसेचा वापर करतात, गोळीबारांनी लोकांना उडवतात, पोलिसांना मारून टाकतात, आर्मीला मारून टाकतात. एक एक व्यक्ती एखाद्या संघर्ष किंवा आंदोलन करते त्याच्यात त्यांना तो अधिकारच आहे ना. पण जोपर्यंत संघटितरित्या ते अशा समग्र लोकांना उद्ध्वस्त करण्यासाठीचे जेपर्यंत कुठली आखणी करत नाही आहेत तोपर्यंत त्यांचा काही घाबरण्याचं कारण नाही आहे. मला असं वाटतं त्याचा गैरसमज त्यांनी करू नये.
एक वेगळा प्रश्न यालाच जोडू. राज्यामध्ये जे सगळी मेजर प्रकरणं अलीकडे आली त्याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या राजकीय नेत्याशी त्याचे संबंध होते. मग हत्येचा असो किंवा महिलांविषयकचे गुन्हे असो हे, आणि त्यामध्ये आता कोणी ना कोणीतरी राजकीय आका, ही परिस्थिती तुम्हाला एक महिला चळवळीतल्या इतक्या वर्षाच्या कार्यकर्त्या म्हणून खूप चिंताजनक वाटते का? मी हे गेले 30 वर्ष बघत आलेली आहे की अनेक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये समोर बोलले नाहीत तरी आरोपीचे वकील देणारे काही तिथले राजकीय बाहुबली असतात. पण आत्तापर्यंत त्यांचा जोपर्यंत पुरावा मिळत नाही तोपर्यंत आपण कुणावर तरी बेछूट आरोप करायचे नाही. हा सत्याचा धर्म आम्ही पाळत आलो आणि त्यानुसार न्याय मिळवत आलो. अनेक वेळेला अनेक लोकांच्याकडून हे आम्हाला निदर्शनास आलेलं आहे. पण तरीसुद्धा बालवेश्यांचा प्रश्न असेल, मुलींना पळवणं असेल, या संदर्भात सुद्धा जेव्हा राजकीय लोकांचे सगळे घटना समोर येत आहेत त्यावेळेला त्यांचा आम्हाला का विरोध होता ते जे आम्हाला उत्तर कळलं होतं ते आता सगळ्या जगाला कळलेलं आहे त्याच्यामध्ये जे आहे. त्यामुळे ते नवीन काही नाही आहे त्याच्यामध्ये. पण मग जेव्हा थेट एखाद्या व्यक्तीला विरोध करता येत नाही त्यावेळेला हे लोक दुसरं निमित्त घेऊन त्या लोकांना डळमळीत करण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु तुम्ही सुजाण आहात, सज्ञान आहात, इतकी वर्ष तुम्ही अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत. ज्या आरोपांमध्ये काहीच तथ्य नसतं त्या आरोपांना परत परत दाखवायचं नाही हे तुम्ही पाळलेलं आहे इकडे करत असताना काम. पुण्यामध्ये तर मी जरूर सांगेन तुम्हाला की त्याची पडताळणी झाल्यावरती काही प्रकरणात ज्या तथ्य आढळत नाही त्याच्या बातम्याही थांबवलेल्या आहेत. काही वेळेला असं होतं की काही एखाद्याला विरोध करणारासुद्धा दुसरा आकाच असतो, असं सुद्धा असू शकतं. आणि मग अशा राजकीय सूड याच्यामध्ये आपल्याकडे पुणे जिल्ह्यात फारसा हा प्रश्न आला नाही आहे. याचं कारण असं की त्या मानाने बाकीच्या जिल्ह्यांपेक्षा इथलं राजकीय वातावरण थोडंसं वेगळं आहे. पण तरीसुद्धा गुंडांना सोडवणं, त्याच्यानंतर त्यांना कोठडीतून बाहेर आणणं, काही काळापुरतं परत बाहेर आत नेणं, अनेक गोष्टी पुणे शहरात सुद्धा घडलेल्या आहेत. त्यामुळे त्या फक्त आता माध्यमांचं प्रभावी स्थान झालेलं आहे आणि बरेचसे लोक त्या पोचतात म्हणजे या सगळ्या गोष्टींच्यापर्यंत. त्यामुळे त्या सगळ्या जगासमोर यायला लागलेले आहेत. OTT प्लॅटफॉर्मवरती वगैरे तर ते काय याचं म्हणजे कळलं मला की ही जी घटना घडली याची हनी ट्रॅपची तशीच्या तशी OTT प्लॅटफॉर्मवरती त्याची काहीतरी फिल्म पण आलेली होती. त्यामुळे सत्य आणखीन संघटित गुन्हेगारी आणि वस्तुस्थिती याच्यामधली सीमारेषा आता कमी कमी होत चालली आहे. कारण हिंसाचाराचं सुद्धा जागतिकीकरण होतंय का काय असं वाटतंय. काही आमदारांकडून विधिमंडळाची प्रतिमा मलिन करण्याचे काम झालेले आहे. मात्र असे कुठले नौखे आमदार आहेत की त्यांना आमदारकी कळाली आणि त्यांनी छान भाषण केले आणि चांगले प्रश्न विचारले, असे कुठले आमदार? हो, आमच्याकडे अमोल खताळ आहेत. त्याच्यानंतर लंघे म्हणजे ज्यांनी शनी शिंगणापूरचा भ्रष्टाचार बाहेर काढला तसे आहेत त्याप्रमाणे. त्याच्यानंतर आमच्या विधान परिषदेमध्ये सुद्धा बोलत असताना हळदीच्या प्रश्नावरती हेमंत पाटील चांगलं बोललेले आहेत. त्यामुळे इतर पक्षांच्यामध्ये बोलायचं झालं तर आपल्याकडे सुद्धा पुणे शहरातले फार लोक काही मला दिसले नाहीत बोलताना. पण माधुरी मिसाळ नवीन मंत्री असून त्यांनी चांगली उत्तरं दिलेली आहेत. त्याच्यानंतर मेघना बोर्डीकर नवीन मंत्री असून त्यांनी चांगली उत्तरं दिलेली आहेत. आमचे सुद्धा उदय सामंत चांगले उत्तरं देतात. त्याचबरोबर विधानसभा आणखीन परिषद या दोन्हीच्यामध्ये कामकाज जे झालं त्याच्यामध्ये काँग्रेसचे आहेत ते राजेश राठोडांसारखा आमदार आहे, त्यांनीसुद्धा वंजारा समाजाचे प्रश्न चांगल्या प्रकारे मांडलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षामध्ये काही आमदार असे आहेत की ते चांगल्या प्रकारचे मुद्दे मांडतात आणि उलट जास्त बोलायला मिळावं म्हणून त्यांच्या तहमयिका असते. आणि मला दुसरं काय वाटतं की प्रतिमा जी आहे ना ती प्रतिमा काही लोकांची चूक झाली याचा अर्थ सगळे विद्यार्थी खराब असं म्हणणं योग्य नाही. काही संघटना चुकीच्या आहेत म्हणजे सगळ्या सामाजिक संघटना चुकीच्या आहेत योग्य नाही आहे. काही माध्यमांच्याकडून काही वेगळ्या चुका होत असतील किंवा काही गोष्टी गफलत असेल याचा अर्थ सगळी माध्यमं चुकीची नाही आहेत. तर मला असं वाटतं की आपण एक आमदार हा एक वर्ग आहे आणि तो सगळ्याच्या सगळा असा निघालेला आहे. जे माननीय फडणवीस साहेब काल बोलताना म्हणाले की सगळ्यांना वाटतं की सगळे आमदार हे आहेत. तर माननीय मोदी साहेबांनी बैठक घेऊन हे समजावून सांगितलं होतं. शिंदे साहेबांनी सगळ्यांना बोलावून हे सांगितलं की तुम्ही एक सगळ्यांशी समजून घेऊन बोलायचा प्रयत्न करा. पण समाजाच्या पण अपेक्षा जबरदस्त वाढलेल्या आहेत. आम्ही जेव्हा चेअरवर बसतो तर चेअरवरती असतानाच फोन येतो, आत्ताच्या आत्ता अमुक पोलीस स्टेशनला फोन करा आणि सांगा की मला माझी गाडी सोडा. तर या गोष्टी शक्य नाही आहेत करणं. म्हणजे काही कामं वैधानिक असतात ती करणं शक्य, पण काही कामांना वेळ लागतो. आणि दुर्दैवाने काही आता हे सगळे PhD करणारे विद्यार्थी आहेत त्यांना महाज्योतीकडून पैसे मिळाले नाही आहेत, त्याच्यामुळे ते जरा जास्त चिडल्यासारखे होतात, नाराज होतात. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीचा आपल्याला काही वेळेला हिंसात्मक परिणाम झालेला दिसतो.
पण याचा अर्थ सगळेच आमदार या प्रकारचं काम करतायत, कारण आमदार तसे हुशार असतात त्यामुळे आमदार होतात, हे सुद्धा खरं आहे. कारण परत आपण असेच वागलो तर लोक निवडून देणार नाहीत असं वाटलं तर ते स्वतःचं कार्यशैली पण बदलतात. आणि म्हणून मी असं म्हणेन की सगळ्या आमदारांचा हेतू समाजाला डिस्टर्ब करण्याचा आहे किंवा विचित्र आहे असं मला वाटत नाही. कारण हेच आमदार भूषण गवईंच्या समोर ज्या प्रकाराने प्रतिसाद देत होते आणि चांगलं वर्तन त्यांचं असतं, दोन्ही विधानसभा आणि विधान परिषद याच्यामध्ये काही वेळेला राजकीय संघर्ष जो गावात होतो त्याचं प्रतिबिंब राज्याच्या विधानसभेत पडतं, एवढंच म्हणू शकते मी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.